आजचा आपला तिसरा दिवस आणि आपण चेकआउट केलं आहे. संध्याकाळची गाडी आपली 8ची थ्रीमवरून आणि आपण चेकआउट केलं. आता आपण जाणार बागा बीचला, कलिंगड बीचला. आणि आम्ही जर हातो या खाली ते छोटंसं हॉटेल आहे, तिथं तुम्हाला मिसळपाव, मैदा ऑमलेट वगैरे सगळं भेटतं. ओके, चला आता आपला शेवटच्या दिवसाचा आपण एन्जॉय करूया. छोटे छोटे रोड आहे, छोटा रोड आहे. आपण आगोडा फोर्टला भेट देणार आहोत. आपण आगोडा फोर्टला आलो आणि हा शेवटचा दिवस आहे आपला. शेवटच्या दिवशी हा आपली पहिलाच हा प्लेस आहे आगोडा फोर्ट. तर आगोडा फोर्टला आपण चाललो आहोत. आपले गार्डन वगैरे आहे, त्या झेंडा वगैरे लावला इंडियाचा. आपल्या बसायला गार्डन आहे. तिकीट काउंटरवर तिकीट काढायचं असं आपल्याला. आतमध्ये एंट्री करायला तिकीट काढलं, 25 रुपयाचं तिकीट आहे आतमध्ये. चला, फोर्टला पण गर्दी आहे भरपूर. समुद्राच्या बाजूलाच आहे. किल्ल्याची पुढे इन्फॉर्मेशन दिली आहे, पुढे नकाशा दिला तुम्हाला इथं किल्ल्याचा. ठीक आहे, आता आपण आपण हो इथं पाण्यासाठी गेलो होतो. अनुभव छुट्टी पावसानंतर पाणी येतं. आतमध्ये एंट्री केली आपण. तेव्हा असा आतला भाग आहे. असा मग आतमध्ये जाणार आहोत. तिकडून सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे. हे दगडी आहेत, त्या चिऱ्याचे आहेत. सगळं लाल दगडाचं का बांधकाम आहे. हा आगोडा फोर्टमध्ये आलो. आगोडा फोर्टच्या आतमध्ये मोठं सर्कल आहे आतमध्ये. आणि इथून आपण खाली जाणार आहे. चारी बाजूनी असा बांधलेला किल्ला आहे आणि लाल दगडांनी बांधलेले आहे, चिऱ्यानी. जेल सगळं बाजूबाजूलाच आहे. खाली पुढं मोकळं मैदान आहे. क्रिकेट खेळू शकतो आपण. हे काय एक मध्ये मध्ये पॉइंट दिले तिथं कॉर्नरला. सीडी लावली आहे. फोर्टच्या वरचा भागाची माहिती दिली इथे बघा. मला नकाशा दिला काय काय इथे. पूर्ण इन्फॉर्मेशन दिले इथं नकाशामध्ये. चला बाहेर जाऊया आपण आता. एकदम एक्झिट. आगोडा फंटीज बघ इथं पण आहे. हे सगळं
फोर्टबद्दल माहिती की चर्च बद्दल दिलं आहे. हे इकडे पण दिलं. चला इथचा फोर्ट आपला बघून झालाय. आता आपण जाणार अगोडा जेल बघायला. तर इथे जवळच अगोडा जेल पण आहे, त्याला पण व्हिजिट द्या तुम्ही. अगोडा फोर्टच्या खालीच अगोडा जेल म्हणून भेटेल तुम्हाला एक पॉईंट. हा नाईट वॉक बघ 700 पर पर्सन आहे. डे वॉकला 500 पर पर्सन. म्हणजे ह्याला हे असं बाहेर एक अगोडा जेल आहे. तुम्हाला जाऊन एंट्री करायची, एंट्री करू शकता तुम्ही. पर पर्सन 200 रुपये आहे. आपण भारत थांबतोय हे असं तुम्हाला हे भेटेल. हो तिथं पण एक हे आहे. तिथे तिथे तो हा पुरा फोर्टचा भाग तिथं गेला, तिथपर्यंत गेलाय. आणि हे डॉल्फिन बोटी फिरतात इकडे. खाली सेल्फी पॉइंट तो झाड पुढे पडलंय. हाय सिटी आहे उतरायला. तेव्हा 350 मध्ये तुम्ही डॉल्फिन ट्रिप करू शकता. पर पर्सन 350. हे अगोडा फोर्टच्या खालीच आहे, थोडं जवळच आहे. 45 मिनिटची राईड आहे. त्याच्यामध्ये डॉल्फिन आणि अगोडा जेल, अगोडा फोर्ट आणि मिलियन पॅलेस हे तुम्ही करू शकता. या प्रकारचे आपला डॉल्फिन आपल्याला बघायला भेटतात. हा प्रकार डॉल्फिनचा. डॉल्फिन ट्रिप, डॉल्फिन ट्रिपची तिकीट आहे. चला आता बोटिंग जाणार आपण डॉल्फिन ट्रिप करायला. डॉल्फिन पॉइंट. खूप छान असं वातावरण आहे. आणि या साईडला पण बघा, या साईडला पण आहे. पुढं ह्याच्या जोशमध्ये येते, पुढं ह्याच्यामध्ये स्पीडमध्ये. चला आलं काय भेटलं तुझ्या. अशा बोटी एकत्र इथं आल्यात ना, त्यामुळे तो हे आलं. हे तो गेला, तो खाली गेला, खाली गेला. तिकडे तिकडे येईल, तुझ्याकडे येईल. जग काय मारा त्याने मग वरून हे एकटा थोडी असतो ऑफिस. ह्याच्यामध्ये असतं, ग्रुपमध्ये येतात. बाकी एकटा येत नाही, ग्रुपमध्ये. आगे आगे आगे. तो आपण तो गेलो ना की ह्याच्यावरती
आगोडा फोर्ट तो तिकडे आगोडा फोर्ट आहे आणि इथं खाली जेल त्याला माहिती तुझ्या म्हणली प्राइवेट हाउस है मूवी हसीना मान जाएगी शूटिंग हुआ था जो गोविंदा में था गोविंदा वाला हसीना मान जाएगी मूवी का मूवी मध्ये आज दाखवलाय हा बंगला प्रायव्हेट बंगला भारी बंगला आहे ना तिकडे गेला आपण गेलो त्या वरती आगोडा फोर्ट आहे खाली आगोडा झील आहे महाशम तिकडे होतो उभे खाली आपली राईड आता डॉल्फिन राईड झाली आता आपण उतरणार कलिंग बीचला आपण आलो आता परत सकाळचं आलोय का रात्रीचा आलो होतो आता सकाळचं आलो आपण कलिंग बीचला कलिंग बीचला आपण आलो सकाळी दुपार आले शॉपिंग पण आहे बीचच्या बाहेरच तुम्हाला सगळं मार्केट भेटेल हॉटेल पण भेटतील रेंटवरती गाडी पण भेटेल स्कूटी सर 1 इंच को 20 रुपये कलर आता आपण कलिंगूट बीचला आहे इथं थोडा टाइम स्पेंड करणार आपण त्याच्यानंतर थोड्या वेळाने निघणार आपण ती दुपारचे 3 वाजलेत कलिंगूट बीच इथं तुम्ही वॉटर स्पोर्ट पण येऊन करू शकता तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट करायचं तर वॉटर स्पोर्ट घुसत येते आणि तुम्हाला पॅकेजमध्ये भेटतात वॉटर स्पोर्ट सिंगलमध्ये भेटतील काल आपण रात्री आलो होतो इथे रात्रीचं खूप गजबजलं असतं डान्सिंग मिसिंग असतं इकडे साईडला होतो दोन्ही साईडला डान्स फ्लोर वगैरे आहे ते म्युझिक वगैरे चालते रात्रीची आणि सकाळी दिवसाला तुम्ही इथं वॉटर स्पोर्ट येऊन करू शकता गर्दी आहे भरपूर पुन्हा गर्दी असेल तुम्हाला इथे हो सेफ्टीवाला सेफ गार्ड वॉटर स्पोर्टचं बोललं तर 1800 रुपये बोलला आज आम्ही गेलो तर 1200 रुपये बोलला होता 1200 रुपये होते आणि इथे एजंट लोक आले तर 1800 रुपये मग काय किती मिनिटाचं पाहिजे हे ते सगळं असतं काय ना काय तर तुम्हाला करायचं असं तर करू शकता वॉटर स्पोर्ट कलिंगूटला पण आहे बागाला पण आहे तर आपण आता बघूया जेवायचं बघतोय त्याच कलिंगूट बीचच्या इथंच बाजूलाच काय असेल हॉटेल तर काहीतरी खाऊ त्याच्यानंतर आमची आजची ट्रेन आहे आजच्या ट्रेनला आम्ही परत थीमला जाणार घरून तरी आम्ही 6-7 वाजता थीमला पोचू आजची ट्रेन आहे चला असा आपला आजचा गोव्याचा प्रवास होता 3 दिवस 2 रात्र असा गोव्याचा टूर होता आपला आजचा हा सगळं डिटेलमध्ये तुम्हाला देईन मी कसं काय ते
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. तरी दोघांचे मिळून आमचे झाले 5,000 रुपये पकडा पर पर्सन. 5,000 रुपये गेले आमचे. बाकीचा इतका खर्च पण आहे तो वेगळा खर्च असतो, तो तुमच्यावर डिपेंड आहे काय करायचं. आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आहे ना हीच तो क्वेश्चन दे पुढे जाऊन तू हे करू शकतोस.